नमस्कार, आरोग्य संपदामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजकाल आजारपण म्हटलं की त्याला कुठल्याही वयाचं भान नाही अशी परिस्थिती झाली आहे. आणि आज ह्याच विषयावर जनजागृतीच्या दृष्टिकोनातनं किंवा सर्वत्र आपण जेव्हा बघतो तर जनजागृती वेगवेगळ्या आजारपणाविषयी व्हावी या दृष्टिकोनातून वेगवेगळे दिवस पाळले जातात. त्याच अनुषंगाने जुलै महिना हा किशोरवयीन संधिवात महिना म्हणून पाळला जातो. हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि ह्याविषयी चर्चा करण्याकरता आपल्या कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर गौतम जोगड सर यांना. सरांविषयी सांगायचं तर गेली 25 वर्ष समृद्ध चिकित्सकीय अनुभव सरांचा आहे. पंचकर्म या विषयाचे तज्ज्ञ, अध्यापक आणि संशोधक म्हणून त्यांचं विशेष योगदान या क्षेत्रात आहे. तसंच पंचकर्म सन्मान, बेस्ट चिकित्सक सारख्या अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 संशोधन प्रबंधनही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. सर, कार्यक्रमात खूप स्वागत आपलं. नमस्कार मॅडम. आणि सुरुवातीलाच मी म्हटलं की जुलै महिना हा विशेषतः किशोरवयीन संधिवात महिना म्हणून आपण पाळत असतो. तेव्हा सुरुवातीला सगळ्यात आधी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की संधिवात म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काही प्रकारही असतात का? संधिवात म्हटलं की सांध्याची बिमारी असं आपण समजलो. तर सर्वसामान्य माणसांमध्ये याच्याबद्दल एक मत आहे की सगळे संधिवाताचे जे प्रकार आहेत ते सारखेच आहेत, परंतु संधिवाताचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची चिकित्सा ठरत असते. त्यामुळे निदान करताना संधिवाताचा नेमका कोणता प्रकार आहे हे बघणं खूप आवश्यक असतं. यामध्ये जनरली आधीच्या वेळी असं होत होतं की जे ओल्ड एजचे पेशंट्स आहेत किंवा आजार आहेत ते ओल्ड एजच्या पेशंटला व्हायचं, त्याला आपण संधिवात म्हणत होतो, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. परंतु आजकाल संधिवाताचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये आमवात म्हटलं जातं, नंतर गौट, ज्याला आयुर्वेदिक भाषेमध्ये वातरक्त म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे संधिवाताचे प्रकार आहेत. इवन अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हाही एक संधिवाताचा प्रकार आहे. त्यानंतर मणक्याचे जे आजार आहेत त्याच्याही संधिवाताचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तो किशोरवयीन संधिवात हा एक नवीन प्रकार जास्त प्रमाणात आजकाल पाहायला मिळतो. तर आत्ता जसं तुम्ही म्हणालात किशोरवयीन संधिवात आता इतक्यात आपण म्हणू शकतो की जास्त प्रमाणात दिसतोय, पण नेमका किशोरवयीन संधिवात म्हणजे काय? हा खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. किशोरवयीन संधिवात ओळखायचं कसा? समजा तुमचा मुलगा सकाळी उठला आहे आणि त्याच्या जॉईंटमध्ये पेन होतं आहे, त्याला त्याचं जॉईंट सरळ करायला, फॉर एक्झाम्पल ह्या जॉईंटमध्ये पेन होतं, हा पॉईंट सरळ करायला त्याला वेळ लागतो आहे आणि असं 30 मिनिटापर्यंत त्याचा जॉईंट जर सरळ होत नसेल आणि असा हा आजार 6 आठवड्यापेक्षा जर जास्त त्या मुलामध्ये पाहायला मिळाला तर याला आपण किशोरवयीन संधिवात म्हणतो. अर्वाचीन भाषेत किंवा मॉडर्न मेडिसिननुसार याला ज्युवेनाईल इडिओपॅथिक अर्थरायटिस असे म्हणलं जातं. आत्ता तुम्ही म्हणालात की जसं एखादा जॉईंट 30 मिनिटापर्यंत जर का तो सरळ करू नाही शकलो आपण किंवा त्रास होता, तर ते जसं बरेचदा असं बोटाचं जॉईंट्सला वगैरे पण त्रास जाणवतो, तर त्याला पण आपण संधिवाताचं लक्षण असं म्हणू शकतो का? नाही, असं एखाद्या वेळेस झालं तर आपण त्याला संधिवात नाही म्हणू शकत. मी आता जसं सांगितलं की 6 आठवड्यापेक्षा हा जास्त वेळ हा त्रास राहिला पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर किंवा दुपारी झोपेतून उठल्यानंतरही जर 30 मिनिटापेक्षा वर एखाद्या सांध्याला सरळ करायला वेळ लागत असेल तर लहान मुलांमध्ये म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी आणि 6 वर्षापेक्षा मोठ्या मुलांमध्ये आजकाल हा आजार पाहायला मिळतो. त्यामध्ये सकाळी उठल्या जे मुलं असतात त्यांचे सांधे सरळ होत नाही आणि ते छोटे मोठे मूवमेंट्स पण करू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या मुलांमध्ये असते. तर अशा कंडिशनला आपण किशोरवयीन संधिवात किंवा ज्युवेनाईल इडिओपॅथिक अर्थरायटिस म्हणतो.
हे एक लक्षण झालं, पण अशी इतरही काही लक्षणं आहेत का ज्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हा संधिवाताचा त्रास होतोय आपल्या मुलांना किंवा हां, असं? किशोरवयीन संधिवाताचा जो प्रकार आहे त्यामध्ये काही ठराविक लक्षणं पेशंटमध्ये किंवा आपल्याला लहान मुलामध्ये पाहायला मिळतात. एक, संधीमध्ये सूज असते, संध्यामध्ये तीव्र वेदना असते आणि स्टिफनेस ज्याला म्हणतो ताठरपणा संधीमध्ये असतो. आणि विशेष करून ह्या मोठ्या संधींमध्ये याची सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल नीमध्ये म्हणजे गुडघ्यामध्ये किंवा रिस्ट जॉईंटला किंवा एल्बो जॉईंटला किंवा अँकल जॉईंटला ह्या व्याधीची सुरुवात होते. खूप सिव्हिअर केसेसमध्ये पेशंटमध्ये सतत ताप राहतो किंवा अंगाला पुरळ येतात आणि त्याहीपेक्षा जेव्हा सिव्हिअर कंडिशन येते तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये एक तीव्र प्रकारची आग पाहायला मिळते. त्या कंडिशनला युव्हिआयटिस म्हणतात. तर संधिवाताच्या स्टेप वाईज अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. हे आपण जी आता लक्षणं सांगितली ही एक सामान्य आपल्या जे लोक आहेत त्यांना समजण्याच्या दृष्टिकोनातनं, पण आयुर्वेदानुसार संधिवाताचं काय वर्णन आयुर्वेदात केलं गेलं आहे? आयुर्वेदाचे जे ग्रंथ आहे ते 5000 वर्षापूर्वीचे जे ग्रंथ आहे त्यामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता आणि लेटेस्टमध्ये योगरत्नाकरापर्यंत संधिवाताचे हे जे प्रकार आहेत आणि जे किशोरवयीन संधिवातात मी आता जे लक्षणं सांगितले आहेत त्या संदर्भात असलेले काही आजार आले त्यामध्ये वातरक्त आणि आमवात हे दोन व्याधीचे जे लक्षणं आहेत ते तंतोतंत किशोरवयीन संधिवात ह्या अशाशी मिळते जुळते असतात. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर्स जेव्हा आमच्याकडे असे प्रकारचे पेशंट येतात तेव्हा त्याची सर्वांगीण आम्ही त्याची लक्षणं बघतो, त्याचे काही दर्शन प्रश्न आणि ह्या सगळ्या परीक्षा करून आम्ही ठरवतो की नेमकं कोणत्या प्रकारचा संधिवात त्याला आहे आणि अकॉर्डिंगली त्याची चिकित्सा केली जाते. आणि जे किशोरवयीन संधिवात आहे ते कसं म्हणजे ओळखायचं आपण, की त्याची काय कारणं असतात? कारण की आता जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की आपल्याला एक माइंडसेट होता की पूर्वी संधिवात म्हणजे एका विशिष्ट वयानंतरच व्हायचा, पण आता किशोरवयीन आपण ज्याच्यावर बोलतोय ते तर काय कारणं आहेत की एवढ्या लहान वयापासून संधिवात मुलांना आजकाल होतोय? याचं जर नाव बघितलं तुम्ही त्याला म्हणतात ज्युवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस. इडिओपॅथिकचा अर्थ होतो की त्याची कोणतेही निश्चित कारणं माहीत नाही. त्याला ऑटो इम्यून डिसऑर्डर्स म्हटलं जातं. ऑटो इम्यून डिसऑर्डर्स म्हणजे काय, तर आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती बिघडली असते आणि स्वतःच्याच पेशीला ते बाहेरच्या पेशी समजून त्याच्यावर हल्ला करते. तर ह्यातून जो आजार निर्माण होतो. तर अनुवंशिकता हे एक कारण त्याच्यामध्ये असतं, पर्यावरणामध्ये झालेले बदल हे त्याचं दुसरं कारण असतं. पण तो आयुर्वेदामध्ये याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे, याची भरपूर कारणं सांगितलेलं आहेत. तर जनरली मी जसं सांगितलं की आमवात ह्या व्याधीची याचं साधर्म्य जुळतं. त्या आमवात यामध्ये दोन शब्द आलेले आहे, एक म्हणजे आम आणि दुसरा म्हणजे वात. तर आम म्हणजे काय, तर आपण जे काही अन्न खातो त्याचं एक आहार रस तयार होतं, त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्स तयार होतात, आपल्या शरीराला ॲब्सॉर्ब होतील अशा प्रकारचे मेटाबॉलिझम थ्रू ती प्रोसेस पास होते आणि नंतर एक आहार रस उत्पन्न होतो. परंतु पर्टिक्युलरली ह्या पेशंट्समध्ये काय होतं की त्या हा आहार रस प्रॉपरली निर्माण होत नाही, तो एक प्रकारचा टॉक्सिनच्या स्वरूपात निर्माण होतो. आणि ह्याचं कारण असतं आपलं अग्नी मंद असतं. त्याची भरपूर कारणं सांगितलेली आहेत. त्या कारणांमध्ये विशेष करून विरुद्ध आहार हा एक खूप मोठा कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आलेला आहे. आता विरुद्ध आहार म्हणजे काय, इनकॉम्पॅटिबल फूड, म्हणजे ज्या दोन गोष्टी सोबत खायचं नसेल. फॉर एक्झाम्पल दूध आणि मासे सोबत खायचं नाही, दूध आणि आंबा सोबत खायचं नाही आहे. तर असे विरुद्ध आहारचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल देश विरुद्ध, म्हणजे एखादा साऊथ इंडियाचा माणूस आहे आणि तो नागपुरात राहायला आला आहे, तर तो जर साऊथ इंडियाचा डाएट ह्या ठिकाणी जर चालू ठेवेल तर त्याला ते सुटेबल नाही, कारण की इथलं ॲटमॉस्फिअर तसं नाही आहे. मग ह्याच्यातून त्याचा अग्निमंद होतो आणि त्याचा आहार जो आम आहे तो बरोबर तयार होत नाही आणि आम तयार झाल्यानंतर तो संधीच्या ठिकाणी जमा होतो आणि त्यातून हा आमवात हा व्याधी निर्माण होतो. तर अजूनही याचे विरुद्ध आहाराचे प्रकार याच्यामध्ये सांगितलेले आहेत आयुर्वेदानुसार. संयोग विरुद्ध, देश विरुद्ध, अग्निविरुद्ध, म्हणजे तुम्हाला भूक लागलेली नाही आहे तरी तुम्ही जेवतायत, हे अग्नीवर आपली जबरदस्ती केलेली आहे. मग त्याच्यातून तो आहार रस व्यवस्थित निर्माण होत नाही, त्याचा टॉक्सिन जमा होईल आणि ते टॉक्सिन शरीरामध्ये ज्या ठिकाणी जॉईंट्स असतील त्या ठिकाणी जमा होईल आणि तिथून त्या ठिकाणी वाताचे प्रकोपक आहार भेटलं की त्या ठिकाणी आमवात हा व्याधी होतो. आणि त्यातून जे आता आम्ही लक्षण सांगितले ते सर्व लक्षणं पाहायला मिळतात. तर हा एक विरुद्ध आहाराचा एक प्रकार झाला. दुसरा, हल्ली तुम्ही बघत असाल की यंग एजवाले मुलं काय करतात, खूप जास्त एक्झरसाईज करतात आणि स्टाईल मारत मारत छानपैकी कोल्ड्रिंक्स पितात, खूप जास्त ड्रिंक ते प्रोटीन डाएट जिममध्ये घेत असतात. तर हे जे व्यायाम केल्यानंतर लगेच खाऊ नये किंवा खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करू नये, हा मेजर कन्सेप्ट आयुर्वेदात सांगितलेला आहे. तर यातून काय होतं की आपला आहार
जेव्हा आपण घेतो त्यानंतर काही वेळ त्या पोटाला रेस्ट द्यायला पाहिजे, तरच एक प्रॉपर आहार रस निर्माण होतो. आणि हा आहार रस जर प्रॉपर अपाचित जर झाला तर त्यामध्ये एक मेटाबॉलिक टॉक्सिन्स जमा होतात आणि त्यातून ते अशा प्रकारच्या आजाराची निर्मिती होते. तर जिमवाल्या मुलांना मी विशेष करून सांगेल की त्यांनी एकतर जिमला जाताना काही खाऊन जाऊ नये किंवा जिमहून आल्यानंतर लगेच खाऊ नये, खूप जास्त मात्रेमध्ये त्यावेळेस पाणी पण पिऊ नये. तर हाही एक विरुद्ध आहार, अचेष्टस्य, त्यानंतर खूप जास्त स्निग्धमय पदार्थ खाल्ले, फॅटी फूड खाल्लं आणि त्याच्यानंतर लगेच व्यायाम केला तरीही त्यातून टॉक्सिन तयार होतो, आम तयार होतो आणि त्यातून हा आमवात हा व्याधी होतो. बरोबर. आत्ता तुम्ही जिमविषयी बोललात म्हणून विचारते की जिम आजकाल खूप कमी वयापासनं सुरू करतात मुलं, तर ते बरोबर आहे का आपल्या तब्येतीच्या दृष्टीने? किंवा बघा, लहान मुलांमध्ये जो खेळण्याचा प्रकार असतो तो योग्य असतो, पण तो जिम हा प्रकार असतो हा प्रौढ अवस्थेनंतर सुरू करायचा असतो. तर आजकालचं सगळं ॲटमॉस्फिअर जर आपण बघितलं तर जनरली एक 14 ते 16 वर्षानंतर जिम सुरू करायला पाहिजे. परंतु जिमचे जे मी आत्ता सांगितले ते नियम त्या मुलांनी व्यवस्थित पाळले तर त्यांना हे सगळे आजार होत नाही. बरोबर. आणि आत्ता तुम्ही जी कारणं सांगितलीत की कशामुळे आजकाल कमी वयात संधिवात होतोय, तसं संधिवाताचे काही प्रकार आहेत का? म्हणजे किशोरवयीन संधिवाताचे काय काय हां, प्रकार? किशोरवयीन संधिवाताचे प्रकार आहेत आणि त्याच्यानुसारच त्याची ट्रीटमेंट ठरत असते. त्याच्यामध्ये ऑलिगो आर्टिक्युलर ज्युवेनाईल अर्थरायटिस, इडिओपॅथिक अर्थरायटिस तयार होतो. तर ह्यामध्ये काय असतं की 4 पेक्षा कमी सांध्यांमध्ये जर अकडण असेल, सूज असेल, वेदना होत असेल तर त्याला म्हणतो आपण ऑलिगो आर्टिक्युलर अर्थरायटिस. दुसरा असतो पॉली आर्टिक्युलर अर्थरायटिस, ज्युवेनाईल अर्थरायटिस. यामध्ये 5 पेक्षा जास्त सांध्यांमध्ये हे दुखणं असतं किंवा सूज असते, अकडण असते. त्यानंतर एक असतं सिस्टेमिक ज्युवेनाईल रुमॅटॉइड अर्थरायटिस. ह्याच्यामध्ये सगळे सांध्यांमध्ये पेन होतो. तर ह्या जसं मी आधी सांगितलं होतं की मेजर सांध्यामध्ये तर पेन होतोच, पण तो जेव्हा सिस्टेमिक इन्व्हॉल्वमेंट होते त्यावेळेस काय होतं की शरीराचे जे छोटे मोठे जॉईंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल हाताचे जॉईंट्स, याच्यामध्येही तुम्हाला याचे सगळे लक्षणं पाहायला मिळतील. त्यानंतर अजून एक प्रकार आहे तो म्हणजे सोरियाट्रिक अर्थरायटिस. म्हणजे घरात कोणाला तरी सोरियाट्रिस असेल, त्याचं अनुवंशिकता त्या मुलामध्ये येते आणि त्याला जॉईंट पेन होतो. किंवा त्या मुलांमध्ये सोरियासिस असेल आणि त्याच्या जॉईंटमध्ये पेन होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज सोरियाटिक अर्थरायटिस. हाही प्रकार पाहायला मिळतो. त्यानंतर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हाही प्रकार आजकाल लहान मुलामध्ये पाहायला मिळतो. आता हे इतक्या प्रकारचे आर्थरायटिस आणि तेही किशोर वयीन मुलांच्या याच्यात आहेत, पण मग ह्या सगळ्याची ट्रीटमेंट कशी कशी केली जाते? ट्रीटमेंटमध्ये आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की सगळ्यात मेन म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे काय? ज्या कारणांमुळे हे होतं ते दूर करणं. आता त्याच्यामध्ये अनुवंशिकता जर फॅक्टर असेल तर त्यामध्ये जी ट्रीटमेंट सांगितली ती आपण करू शकतो, पण अनुवंशिकता तर आपण चेंज करू शकत नाही. बरोबर. परंतु ज्या कारणामुळे हा आजार वाढतो ते निदान परिवर्जन ते आपण दूर करायला पाहिजे. जसं मी आत्ता भरपूर तुम्हाला फॅक्टर सांगितले की काय काय कारणाने होतो. अजूनही आयुर्वेदात काही फॅक्टर सांगितले, फॉर एक्झाम्पल पिष्टमय पदार्थ, मैद्याचे प्रोडक्ट जास्त खाणं, जंक फूड खाणं, आजकाल तेच अल्कोहोलचं खूप पण सेवन आजकाल 16-18 वर्षाची मुलं करतायत, बरोबर. कोल्ड्रिंकचं अतिप्रमाण, ह्या सगळ्याचं रिस्ट्रिक्शन हे लहान मुलांनी करायला पाहिजे. त्यानंतर खूप जास्त फर्मेंटेड आयटम जर खाल्ले तर त्याच्यानेही हा आमवाताचा व्याधी किंवा अर्थरायटिसचा व्याधी होतो. अजून एक मुख्य कारण आयुर्वेदात सांगितले, जेवल्या जेवल्या झोपणं, त्याला दिवासॉप म्हणतात. तर जेवल्या जेवल्या झोपण्याने भरपूर व्याध्या होतात. इव्हन सिंपल जो आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो, सर्दी होण्याचा प्रकार आहे, हे जे लोक जास्त झोपतात त्यांना होतो. जेवल्यानंतर लगेच झोपायचं. अच्छा. म्हणजे आयुर्वेदानुसार जेवल्यानंतर 1 मुहूर्त म्हणजे जवळपास 3 तास झोपायचं नाही सांगितलेलं आहे. आणि आजकाल आपण बघतो की गृहिण्या सकाळी लवकर उठतात, काम करतात आणि जेवल्या जेवल्या लगेच झोपतात. तर अशा लोकांना संधिवाताचा हा जो आमवातामधला प्रकार आहे हा जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. इवन रात्री म्हणजे आजकालचं जे लाईफस्टाईल आहे ते सगळ्याच एजचं आहे की रात्री उशिरा जेवणं, उशिरा झोपणं, याचाही काही परिणाम होतो का तब्येतीवर? येस मॅडम, डेफिनेटली. तुम्ही एकदम मुद्देशीर पॉईंट शोधून काढला आहे की रात्री जागरण केल्याने शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि त्याच्यामुळे तुमचा अग्नी डिस्टर्ब होतो आणि अग्नी डिस्टर्ब झाला की परत आमवाता जे सांगितलं आहे की आमरस तयार होतो, टॉक्सिन तयार होतात, ते शरीरामध्ये जमा होतात. त्यानंतर सकाळी लवकर उठल्यानेही हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो, अग्नी मंद होणं, आणि त्याच्यातूनच आमवात जो प्रकार सांगितलेला आहे तो आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळतो. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय, त्याच्यावर आपण चर्चा करूच, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सगळ्यांचं आरोग्य संपदामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर, विश्रांतीवर जायच्या आधी तुम्ही सांगत होतात की आजचं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरा जेवणं आणि उशिरा झोपणं हे एक कारण
असू शकतं संधिवाताकरता. त्या व्यतिरिक्त आणखीन काय कारणं आहेत किंवा काय बदल आपल्या आजच्या लाईफस्टाईलमध्ये आपण करायला हवेत, काय सुचवाल तुम्ही? आता जर कोणाला हा संधिवात झालेला असेल तर अशा वेळेला अशा रुग्णांनी काय करायचं असतं, आयुर्वेदानुसार सांगितलं आहे की जसजसं वेळ वाढत असतो रात्रीचा तसतशी आपली अग्नी कमी होते. म्हणजे सूर्यास्ताच्या आसपास जेवायला पाहिजे आणि त्यावेळेस अग्नी प्रॉपर असतो. जेवढं तुमचं उशीर होईल जेवणाला तेवढ्या तुमच्या शरीरात आम किंवा टॉक्सिन जमा होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे सायंकाळी लवकर जेवणं हे मुख्य आहे. त्यानंतर दुधाचे प्रोडक्ट, पनीर ह्यासारखे पदार्थ ज्या रुग्णांना अर्थरायटिसचा त्रास आहे त्यांनी बिलकुल खाऊ नये. दिवसा झोपायचं नाही आहे. इवन आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याचे पण नियम सांगितलेले आहेत. सर्रास आपण काही डॉक्टरकडे जातो ते सांगतात भरपूर पाणी प्या, याच्यानं तुम्हाला किडनी स्टोन होणार नाही. परंतु आमवाताच्या रुग्णांनी कमी पाणी पिण्यास सांगितलेलं आहे. अच्छा, है ना. आपल्याला गोष्ट म्हणजे हे होतं, बिलीव्ह होते का? नाही, कारण जनरली आपण हेच ऐकतो की पाणी जितकं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त पित राहा. परंतु आमवाताच्या रुग्णांनी जर जास्त पाणी पिले तर त्यांच्या सांध्यामध्ये सूज वाढते, स्टिफनेस वाढतो. त्यामुळे या रुग्णांनी कमी पाणी प्यायला पाहिजे. तर पाणी पिण्याचे नियम असासाठी सांगितलं आहे की तुमचं तोंडाला म्हणजे तृष्णा शमन झालं पाहिजे, घशाला कोरडेपणा नाही वाटला पाहिजे, युरिनचा कलर पिवळा नाही झाला पाहिजे. हे लक्षणं दिसले याचा अर्थ तुमची शरीराला जी आवश्यक पाण्याची मात्रा ते मिळालेली आहे. त्या अननेसेसरी एक ग्लास घेतला म्हणजे तो संपवलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे एक एक घूट पाणी प्यायला पाहिजे. शरीराला कधी कधी आपण एक एक ग्लास पाणी पितो किंवा बॉटलमध्ये पाणी पितो, पण तो तृष्णाचं समाधान बॉडीला मिळत नाही, मग आपण अजून पाणी पितो. ह्याचं कारण असतं की आपल्या एक बॉडीमध्ये एक सटायटी सेंटर असतं ब्रेनमध्ये. त्याला सॅटिस्फॅक्शन केव्हा मिळतं, जेव्हा तुम्ही ग्लासला तोंड लावून पाणी पिता. तर 2 घूट इक्वल टू 1 बॉटल कधी कधी असं होऊ शकतं. अच्छा, त्याच्यामुळे पाणी हे ग्लासला तोंड लावून बसूनच पाणी प्यायला हवं, है ना. इथं पाणी पिण्याचे हे नियमही व्यवस्थित ह्या रुग्णांनी फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर काही मुलं असे असतात की आज 2 वाजता जेवले, उद्या 3 वाजता जेवले, उद्या 4 वाजता जेवले, है ना. बॉडीचा एक बायोलॉजिकल क्लॉक असतो. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय, समजा आज तो मुलगा 11 वाजता जेवला आहे, ते शरीरामध्ये जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत ते आज सिक्रेट झाले 11 वाजता, उद्या तेही 11 वाजता सिक्रेट होते. बॉडीचा हा बायोलॉजिकल क्लॉक सेट आहे. बरोबर. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही 12 वाजता जेवले, नंतर दुसऱ्या दिवशी 1 वाजता जेवले, तुमची ती जेवणाची वेळ निघून गेली आहे. तर त्यावेळेस ते ज्युसेस बॉडीमध्ये येणार नाही आणि तो जे खाताय तुम्ही ते एक प्रकारचं तुम्ही विष तयार करताय. म्हणजे ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाही, ॲब्झॉर्ब होत नाही बॉडीमध्ये, त्याचं कन्व्हर्जन प्रॉपर होत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट एक आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट सांगितलं अध्यशन. अध्यशन म्हणजे काय की आपलं पोट भरलेलं आहे, त्यानंतर बॉडीला 6 तास आराम पाहिजे, 6 तासाचं फास्टिंग पाहिजे. पण तो आजकाल सगळ्याच घरात इतकी सुबत्ता आलेली आहे की सगळे डबे भरलेले असतात टिफिनचे, लहान मुलं जातात, उचलतात आणि खातात, है ना. तर बॉडीला मेटाबॉलिझमला प्रोसेस होण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की मधुर अवस्थापाक, अम्लावस्थापाक आणि कटू अवस्थापाक. आता ह्याच्यासाठी 2-2 तास लागतात ह्या अवस्थापाक होण्यासाठी, म्हणजे बॉडीचं ते आहार रस रूपांतरित होण्यासाठी. पण आपला मधुर अवस्थापाक संपलेला असतो आणि अम्लावस्थापाक सुरू असतो. त्याच दरम्यान आपण काय करतो, दुसरं एक अजून जेवण घेऊन टाकतो. म्हणजे घरात अवेलेबल आहे, मुलांना आवडते, जंक फूड आले, खाऊन घेतो. परत मधुर अवस्थापाक सुरू झाला, इकडे अम्ल अवस्थापाक सुरू झाला, दोन्हीचं मिक्सचर तयार झालं आहे. आणि याच्यातून काय होतं, शरीरामध्ये आम तयार होतो आणि तो आम सगळ्या रोगाचं कारण आहे. आयुर्वेदामध्ये सगळ्या रोगाचं कारण एकच सांगितलं, ते म्हणजे रोगा सर्वेअपि मंदेग्नो, मंद अग्नी. अग्नी जर मंद असेल तर त्याच्यातून सगळे जे इतके काही व्याधी आहेत त्या सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदामध्ये एक चरक संहितेमध्ये ग्रहणी एक अध्याय आलेला आहे. त्या ग्रहणी अध्यायात सांगितलेलं आहे की जर तुम्ही प्रॉपर आहार विहार घेतला नाही, दिनचर्या व्यवस्थित प्रॉपर केली नाही, ऋतुचर्या प्रॉपर फॉलो नाही केली, तर तुमचा अग्नी मंद होतो आणि त्या मंद अग्नीतून वेगवेगळे प्रकारचे आहार होतात. इवन आपण बघतोय की शरीरामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत. एक आहे वात, दुसरा आहे पित्त आणि तिसरा आहे कफ. आणि 7 धातू सांगितलेले आहे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर ज्या काही पृथ्वीवरच्या व्याधी आहेत त्या सर्व ह्या 3 दोषामुळेच उत्पन्न होतात. इव्हन कोरोना जरी असेल तर शरीरामध्ये ह्यापैकी कोणता तरी दोष वाढेल, तो कोणत्या तरी धातूच जाईल आणि त्यातूनच व्याधी निर्माण होईल. त्याच्यामुळे ह्या दोषाचं, त्रिदोषांचं बॅलन्स करणं हे खूप जरुरी असतं. आणि हे बॅलन्स कधी हुकतं तर हे अग्नीच्या विरुद्ध आहार केल्यामुळे. त्यामुळे जेवणाच्या वेळा पाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल ओबेसिटीज आपण बघतोय, खूप प्रकार आढळतो, है ना. तेही लहान मुलांपासून, म्हणजे लहान वयापासून. चाइल्डहुड ओबेसिटी हा खूप मोठी समस्या आहे आणि याच्यातून एक अजून उत्पन्न होणारी PCOD ही फिमेल्समध्ये वाढणारी समस्या आहे. पण या सगळ्याचं जर आपण ओव्हरऑल बघितलं केंद्रबिंदू तर एकच आहे, तो म्हणजे अग्नी डिस्टर्ब होणं, अवेळी किंवा अध्यशन करणं. हे खूप मोठं फॅक्टर आहे. इव्हन ओबेसिटीच्या पेशंटला आम्ही सांगतो की तुमच्या जेवणाच्या वेळा 2 असायला पाहिजेत.
एक तर सकाळचं जेवण आणि रात्री जेवण सूर्यास्ताच्या आसपास. जितका जास्त उशीर होईल, आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा पेशंट भरपूर फिरलेले असतात आणि आमच्याकडे येतात, तर आम्ही केवळ त्यांना एकच गोष्ट सांगतो की तुमचं जेवणाची वेळ पाळायची. जर एक्झाम्पल तुम्हाला जर 7 वाजत असतील, 8 वाजत असतील, तर तेवढ्या पर्सेंटनं तुमचं डाएट कमी झालं पाहिजे. म्हणजे एखादा स्त्री किंवा जॉब करून आली आणि ती 9 वाजता जर जेवत असेल तर तिचं जेवण हे 50%च असायला पाहिजे. जो माणूस 6 वाजता जेवतो त्याने 100% जेवलं तरी त्याला आजार होणार नाही. पण तू ज्याला आजार आहेत किंवा नॉर्मल व्यक्ती आहे आणि तू जर 9 वाजता जेवत असेल, तो जर 100% जेवत असेल म्हणजे जेवण पूर्ण घेत असेल, तर त्याला आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा, म्हणजे आपल्या वेळेनुसार म्हणजे इतकं वेळेला महत्त्व आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की केवळ वेळा जर फॉलो केल्या तर आपल्या पेशंटचं वेट कमी होतं, सांध्याची सूज कमी होते किंवा त्याची जखडण कमी होते. आयुर्वेदामध्ये याला एक कन्सेप्ट आहे, म्हणजे कोणत्याही चिकित्सेसाठी, तो म्हणजे लंघन कन्सेप्ट है ना. याच्याबद्दल उपवास ज्याला म्हणतो, पण तो आपले उपवास वेगळ्या पद्धतीचे असतात. आपण त्या दिवशी आणखीन जास्त खातो. आपण आपले उपवास आहे ते आपण त्यामध्ये आहार जास्त घेतो किंवा खूप साबुदाण्याची खिचडी केली आहे, केळी आहेत, वेपर्स आहेत, चिप्स आहेत, हे सगळं खातो. तर हा उपवास आयुर्वेदामध्ये असा नाही सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये फास्टिंग म्हणजे बॉडीला रेस्ट द्यायचं आहे. याच्यामध्ये जसं ह्या संधिवाताच्या प्रकारामध्ये आमवाताच्या विशेष करून लघु सुपाच्य आहार घ्यायचा सांगितलेलं आहे. लंघनामध्ये 4 प्रकारचे लंघन, चतुष्प्रकारा संशुद्धी सांगितलेलं आहे, म्हणजे 4 प्रकारचे शोधन करायचं सांगितलेलं आहे. आता यावर आपण विस्तृतच बोलतो मी. तर याच्यामध्ये शरीरामध्ये हे जेव्हा दोष वाढतात तेव्हा आपण औषध घेतो, त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो. आयुर्वेद दाबण्याचा प्रयत्न नाही करत. आयुर्वेद त्याला शरीराच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल शरीरामध्ये पित्त वाढलं आहे, कफ वाढला आहे, त्याला मेडिसिन घेऊन दाबायचं नाही आहे. ते कारण की काही दिवसांनी ते दबेल. थोडाही आहार विहार आपला हेतू झाला की परत तो व्याधी होणार. त्याच्यामुळे त्याला दाबायचं नाही. तर मग काय करायचं आहे, तर शरीराबाहेर फेकायचं आहे. तर यासाठी आयुर्वेदामध्ये काय असं पंचकर्म हा विषय आलेला आहे. पंचकर्मामध्ये काही प्रोसिजर आले आहे. त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नश्य आणि रक्तमोक्ष. तर आपण या किशोरवयीन संधिवाताबद्दल बोलूया आत्ता. काही पंचकर्म हा खूप फास्ट टॉपिक, याच्याबद्दल 1 तास आपण बोलू शकतो. तर किशोरवयीन संधिवातामध्ये काय होतं की कफाची दृष्टी मेन करून असते. आम आणि कफ ह्याचं साधर्म्य सांगितलेलं आहे, हे दोन्ही एकसारखेच असतात. तर याच्यासाठी काय करायचं आहे की वमन हे पंचकर्म सांगितलेलं आहे. अच्छा, आता वमन या पंचकर्मात काय असतं की 5 दिवस आम्ही त्या पेशंटला जो काही आजार असेल त्या आजारानुसार एक तूप बनवून देतो. तो तूप एक ठराविक मात्रेमध्ये रोज वाढत्या क्रमाने त्या पेशंटला देतो आणि ते तूप सर्व शरीरामध्ये पसरलं असं कंडिशन आम्हाला दिसली की आम्ही ते बघतो, त्याला प्रश्न विचारून किंवा त्याचं ओव्हरऑल एक्झामिनेशन करून. आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या टेस्ट म्हणजे रेडिओलॉजिकल किंवा पॅथॉलॉजिकल टेस्ट नाही आहे, पण ते क्लिनिकल टेस्ट भरपूर आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्रिविध परीक्षा, दशविध परीक्षा, द्वादश परीक्षा हे सांगितलेले आहेत. तर ह्या सगळ्या टेस्ट आम्ही त्या पेशंटमध्ये करतो आणि ठरवतो की आता ह्याचं एका सर्टन लेवलपर्यंत तूप सर्व शरीरामध्ये पोचलं आहे. आता नेक्स्ट प्रोसिजर असते की त्या पेशंटला आम्ही 1 दिवस होल बॉडीमध्ये मसाज आणि स्टीम करतो. या मसाज आणि स्टीम केल्याने काय होतं, ते सर्व शरीर जे असतात ते दोष असतात ते लिक्विफाय होतात आणि ते पोटात येतात. आता हे पोटात आलेले दोष, जी वमनची जी प्रोसिजर असते त्या वमन प्रोसिजरमध्ये आम्ही त्या पेशंटला एक ठराविक मेडिसिन देतो आणि त्या मेडिसिन दिल्यानंतर त्या पेशंटला आपणे आप वॉमिटिंग सुरू होतात, म्हणजे वमन सुरू होतं. जवळपास याच्यामध्ये 4, 6, 8 इतके वेग, फोर्सफुली वेग त्याच्यामध्ये येतात आणि सगळा जो कफदोष शरीरामध्ये असतो तो बाहेर निघून जातो. आणि कफदोष बनवणारी जी सिस्टीम असते मेंदूची ती रेग्युलेट होते आणि वर्षभर या पेशंटला कफाचे त्रास होत नाही किंवा संधिवाताचा त्रास होत नाही किंवा झाला तरी तो कमी मात्रेत होतो. असं इतकं इम्पॉर्टन्स त्या वमन ह्या प्रोसिजरचं आहे. तुम्ही इतकी छान माहिती देताय सर की आणखीन भरपूर प्रश्न मनात येत आहेत. मी ते सगळे प्रश्न विचारीन आणि आपलं समाधान करण्याचा प्रयत्न नक्की करेन. पण सध्या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. आरोग्य संपदामध्ये ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. किशोरवयीन संधिवात या विषयावर आपण डॉक्टर गौतम जोगड सर यांच्याबरोबर चर्चा करतोय. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ह्या किशोरवयीन संधिवात याच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण सांगत होतात. हां, आपण पंचकर्माबद्दल बोलत होतो. तर वमन हा पार्ट आपला झाला आहे. दुसरं एक संशोधनाची क्रिया असते ते म्हणजे पित्ताचं जर डॉमिनन्स असेल शरीरामध्ये तर विरेचन ही प्रोसेस असते. ह्याच्यामध्ये सेम असतं की शरीरामध्ये जे दोष, पित्त जो वाढलेला असतो त्याच्यामुळे बरेच कॉम्प्लिकेशन या किशोरवयीन संधिवातामध्ये येत असतात. त्याच्यामध्ये 5 दिवस किंवा 7 दिवस आम्ही एक सर्टन लक्षण दिसेपर्यंत पेशंटला एक मेडिकेटेड तूप देतो. त्यानंतर 3 दिवस होल बॉडी मसाज आणि स्टीम केलं जातं. त्याच्यामुळे ते सर्व दोष जे असतात ते लिक्विफाय केले जातात, नंतर ते पोटात आणले जातात. आता वमनामध्ये आपण उलटीद्वारा ते बाहेर काढले,
तर विरेचनामध्ये नेमकं काय होतं, हे लूज मोशन्सद्वारे बाहेर काढतो आपण. अच्छा. म्हणजे राईट फ्रॉम ब्रेन टू इंटेस्टाईनचा शेवटपर्यंतचा भाग, इथल्या सगळ्या प्रकारचे जे दोष आहे ते शरीरामध्ये बाहेर काढण्याचं काम ते विरेचनची प्रोसेस करत असते. याच्यामध्ये 3 दिवस आम्ही पेशंटला अभ्यंग स्वेदन करतो, दोष लिक्विफाय होतात, मग एक विरेचनाचं औषध असतं ते देतो. त्यामुळे पेशंटला जवळपास 15 ते 20 मोशन्स होतात, लूज मोशन्स एका दिवसात. पण तो 20 मोशन होऊनही पेशंटला इतकाही थकवा येत नाही. कसं शक्य? तर हे कसं होतं, त्याच्यासाठी आम्ही जी पूर्व जी तयारी केलेली असते तूप पाजायची, त्यामुळे बॉडीमध्ये स्ट्रेंथ आणण्याचा प्रयत्न असतो. आणि ह्या ज्या प्रोसेस आहे इतक्या, म्हणजे आयुर्वेदाचं ऑब्झर्वेशन इतकं मोठं होतं आचार्याचं, की 20 मोशन येऊनही लूज मोशन झाल्या तरी पेशंटला विकनेस येत नाही. व्हेरॅज आपल्याला रुटीन लाईफमध्ये 2-4 मोशन जरी झाल्या तर थकवा येतो. पण तो जनरली समाजामध्ये असा समज आहे की शोधन प्रक्रिया किंवा वमन विरेचन केलं तर थकवा येईल का, मला काही त्रास होईल का, तर 20 मोशन होऊन पेशंटला थकवा येत नाही, कारण की त्याची आम्ही पूर्वतयारीच त्या पद्धतीने केलेली असते. ते तूप ह्याच्यासाठीच पाजलेलं असतं की त्या पेशंटला स्ट्रेंथ पण टिकून राहावं, शरीरातले सगळे दोष, प्रत्येक सिस्टीममधले दोष पोटात येऊन ते बाहेर निघावं. जे बाहेर निघतं ती घाण असते, दोष असतात, त्यामुळे त्याला थांबवण्याचं काही कारण नाही, गरजच नाही. त्यामुळे ते दोष बाहेर निघून गेले की माणसाला थकवा येत नाही. ती झाली दुसरी ट्रीटमेंट, पित्ताची विरेचन. याच्यासोबत तिसरी प्रक्रिया असते ती म्हणजे बस्ती चिकित्सा. बस्ती चिकित्सेला अर्धचिकित्सा सांगितलेलं आहे आचार्यचरकानुसार, कारण की वाताची सगळ्यात बेस्ट चिकित्सा असेल तर ती बस्ती चिकित्सा. जुलै महिना सुरू झालेला आहे, याला आम्ही वर्षा ऋतू म्हणतो आयुर्वेदात. आणि वर्षा ऋतूमध्ये ते सीझनल जे डिसीजेस असतात त्यानुसार वाताचे सगळ्यात जास्त विकार ह्या वेळेमध्ये वाढत असतात. ज्यांना वात विकार ऑलरेडी आहे त्या लोकांनी वाताचे विकार ह्या ऋतूत जास्त प्रमाणात पाहायला मिळतील तुम्हाला, है ना. आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या खूप इम्पॉर्टंट सांगितलेली आहे. तर हे वाताचे विकार ह्या ऋतूमध्ये वाढत असतात. तर ही जी बस्तीची ट्रीटमेंट असते ह्याच्यामध्ये होल बॉडी मसाज होतो, स्टीम होते आणि सर्टन मेडिसिनचा इनिमा दिला जातो. हा इनिमा पोट साफ होण्यासाठी नसतो. जनरली समाजाचा असा समज आहे की बस्ती चिकित्सा पोट साफ होण्यासाठी नसते, पण असं नसतं. बस्ती चिकित्सा वाताचं कंट्रोल करण्यासाठी असतं. बॉडीमध्ये सर्वात मेन जर पित्त आणि कफच्यापेक्षाही इम्पॉर्टंट कशाचा असेल तर वाताला आहे. कारण की हा वातच आहे जी नर्वस सिस्टम आहे, जी आपल्या पूर्ण शरीराला रेग्युलेट करत असते. त्याला जर आपण कंट्रोल केलं ते पित्त आणि कफ पण कंट्रोलमध्ये राहतात. ते बस्ती चिकित्सा अजून एक सांगतो या ठिकाणी. हा डिसीज मी सुरुवातीला सांगितलं होतं की इडिओपॅथिक ज्युवेनाइल आर्थरायटिस आपण याला म्हणतो. इडिओपॅथिक म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स. ऑटोइम्युन डिसऑर्डर्स म्हणजे काय, जसं मी आता सांगितलं, सुरुवातीला सांगितलं होतं की रोगप्रतिकारक शक्तीमध्ये गडबड होते आणि स्वतःच्या पेशीलाच ते म्हणजे विरुद्ध, म्हणजे बाहेरचं काहीतरी फॉरेन बॉडी आहे असं समजते बॉडी आणि त्याच्यावर अटॅक करते. तर हे ऑटोइम्युन डिसऑर्डरला ठीक करण्याची शक्ती ह्या बस्तीमध्ये. आयुर्वेदात काही ठराविक अशा प्रकारच्या बस्ती सांगितलेल्या, विशेष करून मी एक बस्तीचा इथं उल्लेख करेल ते म्हणजे वैतरण बस्ती. हे ऑटोइम्युन डिसऑर्डर्सवर काम करते आणि मी माझ्या 25 वर्षाच्या ऑब्झर्वेशनमध्ये पेशंटमध्ये बऱ्याच प्रमाणात ऑटोइम्युन डिसऑर्डर्समध्ये बस्तीचा प्रयोग करून बघितलेला आहे. म्हणजे सक्सेसफुली पेशंटला ते ऑटोइम्युन डिसीज कंट्रोल होतात, पूर्णपणे बरा होतो असं मी म्हणत नाही, चुकीचा समज करून घेऊ नका. पण निदान कंट्रोल होतो आहे, पण तो आपण एक कंट्रोल मात्र करू शकतो, इतकं सामर्थ्य त्या बस्ती चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे. तर मेन आहे वमन, विरेचन आणि बस्ती. कधी कधी पेशंटला खूप जास्त शरीरामध्ये आग होते, याच आमवाताच्याच किंवा किशोरवयीन संधिवातामध्ये. तर अशा वेळेस रक्तमोक्षण म्हणजे आम्ही या सिरेमधून रक्त बाहेर काढतो. तर 20 ते 30 ml हे रक्त बाहेर काढलं जातं. तर त्याच्यासोबत काय होतं की शरीरातले दोष बाहेर होतात आणि पेशंटला इमिजिएटली त्याच्या शरीरातली आग कमी होते. इतकं इफेक्टिव्ह हे रक्तमोक्षण ट्रीटमेंट आहे. तर अशा प्रकारच्या संशोधनाच्या ह्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये. आपण हे ट्रीटमेंट पार्ट बघत होतो किशोरवयीन संधिवाताचं, तर हे लंघनाचे प्रकार सांगितलेले आहेत. काही आता 70 वर्षाचा रुग्ण असेल किंवा अगदी 6 महिन्याचा मुलगा असेल, 6 वर्षाचा, तर त्याला आपण वमन करू शकणार नाही. मग त्यासाठी काय, त्याला लंघन म्हणजे फास्टिंगच्या आपल्याला काहीतरी टेक्निक सांगावं लागतात. त्याच्यामध्ये म्हणजे 25% आहार द्यायचा आहे. त्या आहारामध्ये काय आहार द्यायचा आहे की जो इझिली डायजेस्ट होईल असा, है ना. तर इझिली डायजेस्ट काय होईल, तर सगळ्यात आयुर्वेदामध्ये मुख्य आयुर्वेदातली जर घरगुती जर काही सांगितलं असेल तर म्हणजे मुगाचं सूप. अच्छा. हे सगळ्यात लघु असतं, पचायला एकदम हलके असतं. आपल्याला जर ताप आला आहे तर आपण काय करतो, गोळ्या घेतो आणि इकडे पोटभर जेवतो. तो ताप आपल्याला आलाच यासाठी असतो की शरीरात काहीतरी टॉक्सिन्स आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, लंघन करा तुम्ही, 2 दिवस जेवू नका, तुमचा ताप आपल्या बरा होतो. तर ते मुगाचं सूप यामध्ये खूप इम्पॉर्टंट. त्यामुळे थोडी सुंठ, काळी मिरे, जिरे हे सगळे पदार्थ टाकून जर दिले पेशंटला तर त्याला आम्ही लंघन ह्या प्रकारात घेतो. तर मग हे किती, म्हणजे कुठल्या वयोगटाला किती अमाऊंट मध्ये द्यायचं, किती प्रमाणात हे द्यायचं? तुम्ही 6 वर्षापासून तर 16-18 वर्षाच्या मुलापर्यंत लंघन देऊ शकता.
आता मुलगा किती तास उपाशी राहू शकतो, त्याला जर खणकावून भूक लागली तर त्याला द्या आहार, त्याचा अग्नी ठीक झाला आहे, आता त्याची बिमारी ठीक होणार आहे, अच्छा. त्यामुळे ते देऊ शकतो आपण. पण पेशंट त्या मुलाला जर सूप दिलं आहे आणि 6 तास भूकच लागली नाही आहे, तर आईलाच चिंता असते की माझ्या मुलानं काही खाल्लं नाही, खाल्लं नाही, बरोबर. तर असं न करता त्याला जोपर्यंत जो म्हणत नाही की मला खडकावून भूक लागली तोपर्यंत त्याला आहार द्यायचाच नाही. तर त्याच्यामुळे शरीरातले दोष काय होतात, पचित होतात. बॉडी स्वतःच प्रयत्न करते की ते दोष पचवून घेईल, तो आम पचवून घेईल आणि त्या व्याधीपासून त्याची मुक्तता होते. तर अशा पद्धतीने ही याची ओव्हरऑल चिकित्सा सांगितलेली आहे. याच्यामध्ये योगाचंही खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे, मेडिटेशन पण जरुरी आहे. अजून एक गोष्ट मी सांगायचं विसरलो होतो, चिंता आणि शोक लॉंग टर्म जर कोणी जर केलं तर त्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर्स होण्याचे धोके जास्त असतात. आजकाल तर प्रत्येकालाच आणि सगळ्यात लहानपासून म्हणजे एक्झामचा मोठ्यांपर्यंत स्ट्रेस, सगळ्यांना. काही मुलं खूप हो. सिरियसली एक्झामचा स्ट्रेस घेतात, तर त्याच्यानेही ही व्याधीचं म्हणजे आजार पण त्या पेशंटमध्ये वाढतं. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करणं हे योगा आणि मेडिटेशन करून आपण करू शकतो. आयुर्वेदामध्ये एक शिरोधारा म्हणून चिकित्सा सांगितलेली आहे, त्यामुळे मेंटल रिलॅक्सेशन होतं. यामध्ये आपण एक औषधी सिद्ध तेल असतं, ते कपाळावर कंटिन्युअसली 45 मिनिट्सपर्यंत टाकत असतो, त्यामुळे मेंटल रिलॅक्सेशन होतं. इव्हन लहान मुलामध्ये पण ही ट्रीटमेंट आपण करतो. हो, आजकाल कारण म्हणजे तुम्ही म्हणालात तसं एक्झाम स्ट्रेस म्हटलं तर ते स्टुडंट्सला आहे, जे वर्किंग आहे त्यांनाही वेगळे, पण प्रत्येक वयोगटातली माणसं बघितली ते स्ट्रेसमध्येच जाणवतात आजकाल. आणि आयुर्वेदामध्ये चिंत्यानामचं अतिचिंतनात हे एक रस व स्रोतसाच्या दृष्टीचं कारण सांगितलेलं आहे. आता हे टेक्निकल टर्म तुम्हाला समजणार नाही, पण मी एक्सप्लेन करून सांगतो. रस व स्रोतच म्हणजे अन्नाचा आहारच जो तयार होतो तो व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यातून मग पुढे चालून बिमारी होतात. ते 1-2 दिवसांत तयार नाही होत. जर तुम्ही लॉंग टर्म स्ट्रेस असेल, म्हणजे एखाद्या घरी कुणाची डेथ झाली असेल आणि तो जर कुंठत असेल लहान मुलगा, तर त्यातून त्याला त्या शोकमधून ऑटो इम्युन डिसऑर्डर होण्याचे धोके असतात. तर एवढंच स्ट्रेसला इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. त्यासाठी गोळ्या घ्यायच्या तर नाही, स्ट्रेससाठी गोळ्या नाही घ्यायचं. काउन्सिलिंग करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, योग करायचं आहे. एक्झरसाईजचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे तुमच्या जॉईंटची जर मोबिलिटी वाढवायची असेल तर एक्झरसाईज खूप इम्पॉर्टंट आहे. तर योगामध्ये जे आसनं सांगितले ते आसनं तुम्ही प्रॉपर ह्या पद्धतीमध्ये करू शकता, है ना. तर अशा प्रकारची सर्वांगीण चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. आता काही खाण्यापिण्याच्या गोष्टी मी सांगून देतो तुम्हाला. हां, मी त्याच्यावरच येणार होते. कारण आजकाल आता तुम्ही जे सगळं सांगितलं ट्रीटमेंटच्या त्याच्यात खाण्यापिण्याचा खूप महत्त्वाचा एक भाग आहे. आणि आजकाल किती कोणाला कळतं ह्याच्यापेक्षा जास्त मी डाएट करते किंवा मी डाएट करतोय ह्यातच खूप समाधानी आहेत लोक. पण ते डाएट खरंच किती बरोबर आहे आणि कसं करायला हवं ह्याचं काही आयुर्वेदात सांगितलं? हो, नक्कीच मॅडम, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे डाएटबद्दल. आजकाल म्हणजे मी डाएटिंगवर आहे, तर मग याच्यामध्ये काय करतात, तर मग खूप जास्त प्रोटीन्स खायचं. हां, आयुर्वेदानुसार हे सगळं चुकीचं आहे. हा जो प्रकार डाएटचा प्रकार चाललेला आहे, है ना. डाएट कसा असायला पाहिजे, षडरसात्मक. म्हणजे पृथ्वीवर 6 प्रकारचे रस आहे. म्हणजे स्वीट आहे, है ना, आम्लरसात्मक आहे, तिक्त आहे, कडू आहे. म्हणजे आपण कडू खातो का? म्हणून डॉक्टर कडू गोळ्या देत असतो ना, आयुर्वेदिक डॉक्टर कडू गोळ्या देतात म्हणतात ना. तर कडू आपण खात नाही, पण कडू रसात्मक किंवा तिक्त रसात्मक आहार घेतल्यानं ती बिमारी कमी होते. तर आपल्या आहारात अशा प्रकारचे पदार्थ असायला पाहिजे. त्यामुळे किशोरवयीन संधिवातामध्ये पर्टिक्युलरली मी सांगेन की ह्या लोकांनी पडवळाची भाजी जास्त खायला पाहिजे, दोडके जास्त खायला पाहिजे, कारले जास्त खायला पाहिजे, आवळा त्यांच्या आहारात असला पाहिजे, मनुका असलं पाहिजे, है ना. तर ह्या सर्व प्रकारचा आहार तुमच्या जर खाण्यापिण्यामध्ये जर येत असेल तर ही बिमारी कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आहार खूप इम्पॉर्टन्स आहे. आहाराचं महत्त्व तुम्ही सांगतायत. आणि सध्याची जी परिस्थिती आहे ती मला असं वाटतं आहारामुळेच आजार वाढत आहेत की काय, असं सगळं प्रश्नचिन्ह असेल. पण आपण ह्याच्यावर चर्चा करूया. सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. आरोग्य संपदामध्ये विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जायच्या आधी आपण डाएटविषयी बोलत होतो आणि डाएट हा आजकाल प्रत्येक एज ग्रुपचा खूप आवडता असा विषय आहे. पण ॲक्च्युली डाएट कसं असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं टायमिंग, पोर्शन्स किती असायला हवे, हे सगळं आपल्या मतानेच ठरवलं जातं. तर आपण किशोरवयीन संधिवातावर तर बोलतो आहे, त्यांचं डाएट तुम्ही सांगितलं, पण त्या व्यतिरिक्त एका सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनात नाही डाएटचं कितीचं महत्त्व आहे ह्याचा? डाएट संदर्भात आयुर्वेदामध्ये एक सेपरेट चॅप्टर आलेलं आहे. म्हणजे आपलं पोटाचा जो भाग असतो, ज्याला स्टमक म्हणतो आपण, आमाशय, ह्याचे 4 भाग असतात. तर 2 भागामध्ये आहार घ्यायचा असतो, म्हणजे खाणं घ्यायचं असतं. एक भाग पाण्यासाठी असतो आणि एक भाग हे सगळं मिक्सचर म्हणजे घुसळण्यासाठी एवढा भाग रिकामा ठेवायला पाहिजे, असा नियम सांगितलेला आहे. आपण काय करतो, सगळे भाग म्हणजे कंठापर्यंत येईपर्यंत जेवण असतं आपलं. इव्हन लहान मुलं नाही, आई जबरदस्ती चालवते, खूप कमी जेवलं आहे, है ना. प्रत्येक पुरुषाची अग्नी वेगळी सांगितलेली आहे, है ना. माणसाची कफज प्रकृती असेल तर त्याची अग्नी कमी असते, त्यांनी कमी जेवायचं असतं. पित्तज प्रकृती हा मध्यम असतो, वातज प्रकृतीमध्ये अजून वेगळं.
तर प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याची अग्नी असते आणि अग्नीनुसार त्यांना जेवण केलं पाहिजे. तर पोटाचे 2 भाग जेवढे होईल तेवढंच आहार असायला पाहिजे. तिसरा भाग पाण्यासाठी किंवा द्रव पदार्थासाठी, फॉर एक्झाम्पल ताक घेतो आपण, वरणाचं पाणी घेतो, लिक्विडसाठी 1 भाग असायला पाहिजे आणि चौथा भाग हे सगळं प्रोसेस होण्यासाठी असतं. तर आपण खूप कंटापर्यंत जेवतो, त्याच्यामुळे या सगळ्या बिमाऱ्या मुख्यत्वे करून होत असतात. आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की जो माणूस पथ्य करतो त्याला औषधाची गरज नाही, आणि जो पथ्य करत नाही त्याचं औषध घेऊन काही फायदा होत. म्हणजे एवढे पथ्याला इम्पॉर्टन्स आहे. पथ्य म्हणजे खूप रिस्ट्रिक्शन असं नाही आहे, फक्त अग्नीनुसार जेवणं हा नियम आहे. भूक चांगली असेल तर चांगलं जेवायचं आहे ना. आता आपण अर्ध्या पोटी जेवायचं, याचा अर्ध्या पोटी गोड खायचं का? नाही. आता त्याला आपण गुरु आहार मानतो. फॉर एक्झाम्पल फॅटी फूड असेल तर हे खूप जास्त मात्रेत खायचं नाही, हे थोडंच खायचं आहे ना. बाकीचा आहार असेल तर तो जास्त खायचा आहे. तर ह्या किशोरवयीन संधिवाताच्या मुलांमध्ये पडवळ, कारले, दोडके या प्रकारचा आहार जास्त असायला पाहिजे. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे नागपूरच्या रिजनमध्ये असल्यामुळे सांगतो मी की आपल्याला भात खायची खूप सवय आहे. हो. पण आयुर्वेदात सांगितलेलं आहे जवळपास 2 वर्ष जुना तांदूळ असेल तर तोच खायचा. त्याला पुराणशाली म्हटलेलं आहे किंवा षष्टीशाली, जो 60 दिवसात उगवतो आणि 1 वर्ष किंवा 2 वर्ष जुना तांदूळ असेल तोच खायचा या रुग्णांनी तरी. तसं नॉर्मल माणसासाठी पुराणशालीच सांगितलेलं आहे, कारण की नवीन तांदूळ जर खाल्ला तर शरीरामध्ये आम तयार होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हा एक नियम ह्या रुग्णांनी पाळायला. म्हणून पूर्वीच्या बायका स्वयंपाकघरात जे लक्ष असायचं त्यांचं म्हणणं नेहमी असायचं की तांदूळ हा जुना वापरायचा. जुना असेल ते स्टोअर करून ठेवायचे. हो. म्हणजे 60-60 किलो तांदूळ असं स्टोअर करून ठेवला जायचा, नंतर तो वापरत जायचा. आजकाल आपण किराणा दुकानात जातो, आणतो लगेच वापरतो. हो. आणि बघतही नाही की तो नवीन आहे जुना आहे काय. तर बऱ्याच व्याधीचं हे एक कारण आहे. अच्छा. म्हणजे किशोरवयीन संधिवातच नाही, बऱ्याच व्याधीचं हे कारण सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच व्याधींचं हे कारण आहे. त्याच्यावर एक की किशोरवयीन संधिवात ज्यांना असतो त्यात इतरही म्हणजे ह्याचा इफेक्ट त्यांच्या बॉडीवर इतर कुठल्या आजारांकरता वगैरे पण होऊ शकतो का? हां. अर्ली डिटेक्शन जर पेशंटमध्ये झालं तर त्याची ट्रीटमेंट खूप इझिली किशोरवयीन संधिवाताची होऊ शकते आणि हा पेशंट पूर्णपणे ठीक राहू शकतो. पण त्याची ट्रीटमेंट जर प्रॉपर झाली नाही, म्हणजे मी सांगितलं एक सिस्टेमिक प्रकारचा जो ज्युव्हेनाइल अर्थरायटिस आहे त्याच्यामध्ये काय होतं की सगळ्या सांधे तर इन्व्हॉल्व होतातच, पण तो सगळ्यात मेन आहे हे जे टॉक्सिन असतं, आम असतं, ते आपल्या बॉडीचे जे मेन ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल हार्ट आहे, लिव्हर आहे, स्प्लीन आहे, याच्यामध्येही दुष्टी आणतात आणि ह्या सगळ्याचे विकार त्यामध्ये होतात. म्हणजे लिव्हरचं हिपॅटिक लिव्हर होणं हे आमामुळेच होतं, कफामुळे होतं. तसंच हार्टमध्ये पण रुमॅटिक डिसीज ज्याला म्हणतो आपण, हे होण्याचं कारण हे आमच आहे. म्हणजे किशोरवयीन संधिवाताचं नंतर काही दिवसांतर कन्व्हर्जन हे रुमॅटिक हार्ट डिसीजमध्ये होऊ शकतं. तर म्हणजे इतके सगळे ऑर्गन याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. इव्हन आपल्या जे लिम्फ नोड असतात, लसिका ग्रंथी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सूज पण ह्या आमवाताच्या पेशंटमध्ये वाढते आणि कॉम्प्लिकेशन हे त्याच्यापैकी एक हे त्याचं कॉम्प्लिकेशन आहे. हे इतकं सगळं असताना सर एक आणखीन प्रश्न असा की किशोरवयीन संधिवात हे खूप कमी वयात होणारे किंवा असा आजार आहे, तर ह्याच्या काय टेस्ट असतात ज्यातनं आपल्याला निदान होतं की आपल्याला हा त्रास आहे म्हणून? अशा कुठल्या चाचण्या केल्या जातात किंवा हे टेस्टबद्दल खूप इम्पॉर्टंट आहे. जनरली आयुर्वेदिक पद्धतीमध्ये आम्ही ते क्लिनिकली बघून या पेशंटला ठरवतो की ह्याला संधिवात आहे, याला आमवात आहे, याला वात रक्त आहे आणि तसंच चिकित्सा करतो. परंतु प्रोग्नॉस्टिक म्हणजे या पेशंटला काही संभाव्य पुढचे धोके होऊ नये यासाठी काही टेस्ट सांगितले. टेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची टेस्ट म्हणजे ANA, अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज. म्हणजे त्या पुरुषाच्या शरीरात किंवा त्या लहान मुलाच्या शरीरात काही अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत काय. तर हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे की जे कॉम्प्लिकेशन मी तुम्हाला आता सांगितले की लिव्हर इन्व्हॉल्वमेंट होते, हे होते. अजून एक याच्यामध्ये डोळ्याची इन्व्हॉल्वमेंट, यूएटिस म्हणून एक टर्म आलेली आहे मॉडर्न मेडिसिनमध्ये. डोळ्यांचा लालिमा त्याच्यामध्ये वाढते आणि डोळे पण इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये, म्हणजे डोळ्याची दृष्टी होते. तर ज्यांची ANA टेस्ट पॉझिटिव्ह असते अशा रुग्णांना बाकी सिम्पटम जरी नसतील रुमॅटॉइड अर्थरायटिसचे किंवा किशोरवयीन संधिवाताचे, तरी त्यांना रेग्युलरली डोळे चेकअप करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्या डोळ्यामध्ये पण होतं. त्यामुळे ANA टेस्ट ही खूप इम्पॉर्टंट टेस्ट त्याच्यामध्ये सांगितले आहेत. त्यानंतर ESR एक टेस्ट असते, त्याच्यामध्ये इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट आपण बघतो की तुमच्या शरीरामध्ये पेशी काही सूज असेल, इन्फ्लमेशन कुठे झालेलं असेल किंवा एखाद्या प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ESRची लेवल वाढलेली असते. त्यामुळे हे टेस्टमध्ये आपल्याला कळतं की किती सिव्हिरिटी पेशंटमध्ये आहे. त्याच्यानंतर एक एन्थेसॅटिक म्हणून एक प्रकार ज्युव्हेनाइल अर्थरायटिस आलेला आहे. त्याच्यामध्ये एक टेस्ट असते HLA-B27. तर ही टेस्ट कोणामध्ये पॉझिटिव्ह असते? एन्थेसॅटिक ज्युव्हेनाइल अर्थरायटिस म्हणजे नेमकं काय मी आधी सांगतो की याच्यामध्ये जे आपले स्नायू असतात,
ज्या मसल्स असतात आणि जो बोन्स असतो ह्याचं जॉईंट ज्या ठिकाणी होतं त्यामध्ये पेन होतं. म्हणजे मसलमध्ये स्टिफनेस असतो, लिगामेंटमध्ये स्टिफनेस येतो. विशेष करून मणक्याच्या आणि कमरेच्या ठिकाणी याचं स्टिफनेस वाढतं. हे हल्ली पेशंट खूप वाढलेले असतात. HLA B27 माझं पॉझिटिव्ह असे भरपूर रुग्ण आमच्याकडे येऊन सांगतात. तर त्या पेशंटला आम्ही आम वाताची चिकित्सा देतो आणि त्याला कंट्रोलमध्ये करू शकतो. तर ह्या सगळ्या टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि काही डॉक्टर्स मग तुमचे काही जॉईंट जर इन्व्हॉल्व झाले असतील, खूप दिवसाचा संधिवात जर तुम्हाला असेल, तर मग एक्सरे, MRI हे जॉईंटमध्ये किती इन्व्हॉल्वमेंट झाली आहे हे बघण्यासाठी ह्या सगळ्या टेस्ट जनरली आपण ह्या पेशंटमध्ये करतो. एक अजून टेस्ट म्हणजे युरिनचं पण टेस्ट याच्यामध्ये केले जाते. युरिनची टेस्ट यासाठी केले जाते की त्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल किंवा रेड ब्लड सेल, कास्ट सेल हे वाढलेले आहेत का, म्हणजे पुढचा परिणाम म्हणून म्हणजे तुमचे मूत्रपिंड पण खराब झाला आहे का. तर हे तपासण्यासाठी या सगळ्या टेस्ट ह्या पेशंटमध्ये करणं खूप आवश्यक असतं. आता किशोरवयीन संधिवाताचे हे सगळे तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगितलं, पण तो आजकाल आपण किशोरवयीनमध्ये पण एक गौटचा प्रकार खूप वाढलेला आहे. म्हणजे युरिक ॲसिड ह्या पेशंटचं वाढलेलं असतं. आता युरिक ॲसिड हे काय असतं, नॉर्मल आपलं जर मेटाबॉलिझम असतं त्याच्यामध्ये एक युरिक ॲसिड तयार होतं आणि ते शरीरावाटे बाहेर पण फेकलं जातं थ्रू युरिन किंवा थ्रू स्टूल्समध्ये. पण तो ह्या पेशंट्समध्ये युरिक ॲसिड एक तर खाण्यापिण्यामध्ये अशा वस्तू असतात की ज्याच्यामुळे युरिक ॲसिड वाढेल, किंवा त्याचं किडनी प्रॉपर फंक्शन करत नसेल, काम करत नसेल, तर त्यामुळे काय होतं शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढते आणि ते युरिक ॲसिड ह्या छोट्या छोट्या जॉईंट्समध्ये जमा होतं. खूप सिव्हिअर केसेसमध्ये हातपाय वाकडे होऊ शकतात, इतके ते ठोफाय जमा होतात. तर युरिक ॲसिडमुळे वाढणार हा गोट प्रकार पण किशोरवयीन पेशंट्समध्ये पाहायला मिळतो आहे. तर ह्याचं कारण बेसिकली अगेन तेच चुकीचा आहारविहार, चुकीची जीवनशैली आणि अवेळी जेवण, जास्त प्रमाणात जेवण करणं आणि अग्नीला लक्षात न ठेवता केलेला जेवण, हे सगळं कारण याच्यामुळे होतं. कारण की मेटाबॉलिझम डिसीज सांगितलेलं, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आधी इन्फेक्शियस डिसीज जास्त व्हायचे, आजकाल मेटाबॉलिक डिसऑर्डर जास्त झाले आहेत. हे PCOD वगैरे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. तर हे होण्याचं कारण आहे तुमचं अग्नीला तुम्ही लक्ष ठेवत नाही है ना. तर अग्नी खूप इम्पॉर्टंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. आता तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की कुठली कारणं आहेत ज्याच्यात बदल घडवून आणला तर आपलं एक हेल्दी लाईफ आपण जगू शकतो. ह्या विषयावर पुढेही चर्चा करूया, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची. आरोग्य संपदामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सर, विश्रांती घेण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की कशा प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो आजारपणावर. पण मला एक इतकं सगळं आता जेव्हा ऐकलं तुमच्याकडनं कुठल्या टेस्ट असतात, कशा प्रकारचं आपलं एक लाईफस्टाईल असायला पाहिजे, ह्यानंतर एक प्रश्न पडतो की किशोरवयीन संधिवात खूप वाढतोय प्रमाणात. तर हा आजार कोणालाही झाला तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? हा खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. तर जर अर्ली डिटेक्शन झालं, याच्यामधले मी जे 4-5 प्रकार सांगितले तुम्हाला, त्याच्यामधले ऑलिगो आर्टिक्युलर अर्थरायटिस आहे, हा जवळपास 50% लोकांमध्ये आढळतो. दुसरा जो प्रकार सांगितला तुम्ही पॉलीवाला, तो 30 ते 40% लोकांमध्ये आढळतो. आणि सिस्टेमिकवाला तो रेअर असतो, म्हणजे तो 10% आढळतो. तर ऑलिगो आर्टिक्युलर अर्थरायटिस, पॉली आर्टिक्युलर अर्थरायटिसच्या पेशंटला जर अर्ली डिटेक्शन झालं आणि आत्तापर्यंत मी जी सर्व चिकित्सा सांगितली ही जर केली, तर ह्याला आपण बहुतांशी कंट्रोल करू शकतो. म्हणजे पूर्णपणे बरा होतो असं नाही, पण तो लक्षण विरहित, म्हणजे त्याला सांध्याला वेदना नसेल, सूज नसेल, पण लाईफमध्ये कधीतरी परत होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा हे 16 वर्षानंतर आपल्या काही पेशंटमध्ये कमी पण होतं. पण तो आजकाल जे सेडेंटरी लाईफस्टाईल हे जर बघितलं तर हा नंतरही लेट स्टेजमध्ये पण पेशंटमध्ये पाहायला मिळतो. याच्यामध्ये मग जॉईंट इन्व्हॉल्व होतात, जॉईंट पण खराब होतात, ह्या सगळ्या असतात, स्टेजेस असतात. पण तो प्रॉपर चिकित्सा जर केली तर हा पूर्णपणे कंट्रोल आपण करू शकतो. पण म्हणजे एक थोडंसं आपण असं म्हणू की आईवडिलांनी लक्ष दिलं तर, आणि मुलांनी सुद्धा स्वतःच्या लाईफस्टाईलवर जरा कंट्रोल केला तर आजारपणापासून त्यांना सुटका नाही, पण निदान एक कंट्रोल लाईफमध्ये आपण करू शकतो. सर, अशा वेळेला एक आणखीन विचार येतो की कसं जेव्हा संधिवात सुरुवात असते आपल्याला थोडंसं जाणवायला लागतं, तर काही घरगुती असे उपाय आहेत का याच्यावर की ते आपण जर सुरुवातीपासून केले तर स्टेज वाढण्याच्या दृष्टीने किंवा आजार आणखीन जास्त स्ट्रॉंग होण्यापासून आपण वाचवू शकू, असं काही शक्य आहे का? बिईंग वैद्य मी आधी सांगेल की तुमच्या मुलांना सांध्यामध्ये जकडण असेल, ताठरपणा झालेला असेल, स्टिफनेस असेल, सूज असेल, वेदना असेल, तर सर्वात आधी तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा. घरगुती एकदम उपाय करू नये. पण तो आहारामध्ये काही असे चेंजेस केले तर तुम्हाला इव्हन मेडिसिनची पण गरज पडत नाही. कारण की
आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की पृथ्वीवरचं काहीही प्रोडक्ट घेतलं, तुम्ही खाण्याची वस्तू जरी घेतली, ते एक प्रकारचं औषधच आहे. आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ज्या औषधीला नाव सांगितलेलं विश्वभेषज. तुम्हाला माहिती आहे विश्वभेषज म्हणजे काय? नाही. तर घरातली सुंठ ही आहे ना, ह्याला विश्वभेषज सांगितलेलं आहे. अच्छा. हे सुंठेचं जर सेवन केलं हां. तर जॉईंटमधलं स्टिफनेस कमी होतं. सुंठेचा लेप जरी लावला तर तुमच्या वेदना कमी होतात, सूज कमी होते. तर सुंठेचा वापर, आल्याचा वापर, जिऱ्याचा वापर, काळी मिरेचा थोडा वापर हे जर तुम्ही आहारामध्ये केलं तर तुमचा हा ज्युव्हेनाईल अर्थरायटिस किंवा किशोरवयीन संधिवात बऱ्याचपैकी कंट्रोल होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये अजून एक अद्रक आहे ना, अद्रक गुळासोबत जर खाल्ली तर तुमचा सोअर थ्रोट लगेच ठीक होतो, तो पुढे टर्न होत नाही किंवा तुम्हाला रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत नाही. तर किशोरवयीन संधिवाताच्या मुलांमध्ये तुम्ही अद्रक आहे, आले आहे, हे सुप्पमध्ये टाकून द्यायचं. मुलं तशी छोटे मुलं हे खाणार नाही, पण त्याला छान तुम्ही टोमॅटो सूप बनवून द्या, है ना, स्वीटकॉर्न सूप बनवून त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाका, तर हे तुम्ही कंट्रोलमध्ये करू शकता. अजून एक विशेष औषध मी सांगेल या ठिकाणी, लहानपणी तुमची आई किंवा तुमची आजी तुम्हाला देत असेल एरंडीचं तेल. हे सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे आमवाताची चिकित्सा. रोज 1 चम्मच कणिकमध्ये मिक्स करून एरंड तेल जर तुम्ही सेवन केलं तर आमवाताची स्टेज किशोरवयीन संधिवाता बऱ्याच प्रकारे कंट्रोल करू शकतो. आयुर्वेदामध्ये आम्ही जेव्हा आमच्याकडे पेशंट ट्रीटमेंटसाठी येतात त्या आम्हाला वीकली वन्स किंवा वीकली ट्वाईस त्रिफळाच्या काड्यामध्ये किंवा दुधामध्ये किंवा चहामध्ये 2 ते 3 चम्मच एरंडीचं तेल द्यायला सांगतो पेशंटला. त्याच्याने शरीरातले जे आम मेस जे सांगितलं होतं सुरुवातीला, तो आम शरीराच्या बाहेर निघतो आणि पेशंट पूर्णपणे बरा होतो. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी सहसा आपल्या घरात असतात, घरात पण उपलब्ध बहुतेक असतात. आपण दुर्लक्ष आपल्याला करतो माहित त्या सगळ्या नसतं गोष्टीकडे. किंवा बरोबर. आजकाल आपण जे आपले मसाल्याचा जो इम्पॉर्टन्स होता एक हो. भारताचा, चवीचं तो आजकाल आपण वेस्टर्नच्या सगळ्या गोष्टी आणल्यात आपल्याकडे आहारा विहारामध्ये, तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम नाही. तर आपले मसाले खूप इम्पॉर्टंट होते. हो. आणि आपला भरही असतो ते प्रिझर्वेटिव्ह ज्याच्यात जास्त आहेत अशा गोष्टींकडे, रेडी फूड, की ते रेडी फूड, जंक फूड अशा प्रकारचा त्याच्याकडे जास्त या कल घरगुती आहे. ह्या भरपूर गोष्टी आपण त्याचा उपयोग करू शकतो. इवन ओवा, लसूण या पण तुम्ही आहारात जर उपयोग केला तर याच्यानेही संधिवातामध्ये कंट्रोल करू शकतो. आणि ह्या गोष्टी तुमच्या आहारात असल्याच पाहिजे, विशेष करून ह्या किशोरवयीन संधिवाताच्या आमवाताच्या पेशंट्समध्ये. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की जरा लक्षणं जाणवली तर लगेच डॉक्टरकडे जायला हवं. तर कोणत्या म्हणजे काय म्हणू आपण की कुठली लक्षणं अशी जाणवल्याबरोबर आपण डॉक्टरकडे जायला हवं? याच्यामध्ये असं तुम्हाला अर्ली सुचवा. सिम्पटम ओळखणं खूप जरुरी असतं. एकदम मी सुरुवातीच्याच आपल्या ज्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की सांध्यामध्ये जखडण असेल सकाळी उठल्यानंतर, किंवा एक मुलगा तुमचा दुपारी झोपलाय आणि त्याचा सांधा जखडला आहे आणि 30 मिनिटं तो तसाच सरळ करू शकत नाही आहे ना, आणि त्याच्या सांध्यावर सूज आहे, स्टिफनेस आहे, तर हा किशोरवयीन संधिवात असू शकतो. परंतु तो 1 दिवस झाला असेल तर नाही राहणार, पण तो 6 आठवडे झाले आणि पेशंटमध्ये असे सिम्पटम रोज पाहायला मिळत आहेत. म्हणजे थोड्या वेळपर्यंत अकडण राहते, नंतर सरळ होऊन जातं. पण जर 6 आठवड्यापर्यंत हे सिम्पटम जर दिसले तर याचा अर्थ त्याला किशोरवयीन संधिवात झाला आहे ओळखावं आणि लगेच वैद्याचा संपर्क करावा. जाता जाता जर का आमच्या प्रेक्षकांना एखादा संदेश द्यायचा झाला तर काय तुम्ही संदेश द्या? संदेश हेच आहे की हा जुलै महिना जो आहे, जो किशोरवयीन संधिवात अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो किंवा सेलिब्रेट केला जातो, नॅशनल अवेअरनेस मंथ म्हणून. तर यामध्ये तुमच्या मुलांना जर अर्ली लक्षणं दिसत असेल तर वैद्याचा संपर्क करावा आणि तुमच्या लहान मुलांमध्ये हा जो किशोरवयीन संधिवात उत्पन्न झालेला असेल तर त्याची लगेच ट्रीटमेंट करावी, जेणेकरून तुम्हाला त्याचे संभाव्य धोके किंवा कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. तर अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाचा हा संदेश आपण दिलात आणि तसंच वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला इतकी छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.